राजाने. दक्ष राजाने देवाला बोलवलं नाही. मग आता सतीला हे नारद मुनींनी सांगितलं. सती गेली दक्ष राजाकडे. बापाला म्हणली, अरे काय माणूस आहे, सगळ्या लेकीला बोलवलं, सगळ्याचे सिंहासन आहेत, माझ्याच नवऱ्यात काय कमी आहे, माझ्या नवऱ्याचं सिंहासन नाही. ती म्हणे, आग लग्न लावलं तेच नशीब समज, तुझ्या लग्नात निमे वराडी तर मेली. काय झालं काय सांगावं. भूत येताळ नाचत आणि हर्ष गाजते उमापती. तुझा नवरा हसत होता त्याच्या समोर नाचत भूत होती. महादेवाच्या लग्नात कोण होती नाचायला? भूत. आपल्या लग्नात हाडळं असतात, देवाच्या लग्नात नाचायला भूत. देव म्हणला नका रे, नाचू नका. अरे काय भूतावणी नाचताय? अरे भूतच आहे ती. कुत्र्याला म्हणलं काय कुत्र्यावणी भुकतय? अरे कुत्रच आहे ती, कुत्र्यावणीच भुकणार आहे. भूतच ती, भूतावणीच नाचणार. नाचू नाचू बेजार भूत. महादेव म्हणले, भूता हो ते अर्ध वराड मिळवून गेलं रे, अर्ध उरलं सुरलंय, माझं लगीन आहे रे, नका रे नाचू, तुमच्याकडे बघून ते भेळ लागले ते. मग भूत म्हणली, देवा आम्ही तुमच्या लग्नात नाही नाचायचं, मग कुठं नाचायचं? तेव्हा नवरदेवाला, तेव्हा महादेवाने भूताला सांगितलं, इथून पुढं कलियुगात जेवढे नवरदेवाचे लग्न लागतात त्यांच्या समोर तुम्हीच नाचाय. मग आताची भूत घोड्यासमोर नाचतात. तुम्हाला कळतं ना माझं बोलणं? म्हणजे आताची भूत नाचतात ती कोण? आपली लेकरं कोण? नका रे दादांनो, बहीण आहे म्हणून सांगतात. चुकेल तरी माझं बोलताना, पण आत्मीयता आहे माझी. पाया पडतं तुमच्या. ज्ञानेश्वरी तुकोबारायांना जगणारी माणसं आहेत आपण. रामायणाला जपणारी, महाभारताला जपणारी माणसं आहेत. जिथं स्त्रीची अवहेलना झाली म्हणून विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध घडलं ते म्हणजे महाभारत. ते फक्त कारण आहे स्त्रीची अवहेलना. रामायण घडलं त्याचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. याला जपणारी माणसं आहेत आपण. असं गुरी दिसली, गालात असली की माझीच आहे, आपल्या बापाची पेन नाही रे दाद्या. नवरात्र म्हणून सांगते रे, छत्रपती शिवरायांच्या विचारांनी जगणारी पोरं आहेत आपण. महाराष्ट्रात हिंदू धर्मात जन्माला आलेली अवलाद आहे आपली. आपली अवलाद बाया नाचवणारी नाही, बाया वाचवणारी हे काय. धर्मशास्त्र सांगतं, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे आणि तिथेच भगवंताचा वास. का दादा, कशासाठी? दादा गणपती नाचून बुडवला. तरुण मंडळी भरपूर आहेत तुम्ही कीर्तनात. तरुण मंडळी गणपती समोर नाचले, जे नाचले, या बहिणीची गॅरंटी अजून 4 वर्ष तुम्हाला बायको नाही भेटणार. बाकीचे म्हणतात माझं झालं, तुझी 4 वर्ष नीट नांदणार नाही. ती नाही भेटल्यापेक्षा व्याखर रे माझ्या. ते म्हणतात ताई काही बोलता का? आता मला खरं सांगा, गणपतीच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद होती दादा. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद होती. दादा कधी ऐकलंय का तुम्ही आयुष्यात? माय कधी ऐकलंय का तुम्ही आयुष्यात मस्जिदीवर हिंदी गाणं लागलेलं? ऐकलं कधी? कधी गुरुद्वाऱ्यावर हिंदी गाणं ऐकलं का दादा? कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का दादा? ऐकलं का? आमच्याच मंदिरावर का रे? आम्हीच का नवरात्रासमोर कचकच कांदा कापता टाळ घेऊन तुला डोक्यात घालते कोडून. का रे दादा का? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. अरे गाव माझं, परंपरा माझी, संस्कृती माझी, ज्ञान माझी, माझ्या संतांनी माझ्या सुखासाठी त्याग केला. माझ्या बाबापानं धोतर फाटकं, माझ्या आईनं फाटक्या पदराची साडी माझ्या सुखासाठी घातली. अरे आयुष्यभर माझ्या पूर्वजांनी, महापुरुषांनी मला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जीव पणाला लावला. मग माझ्या गावात, माझ्या तालुक्यात मी माझं साम्राज्य निर्माण करणं या स्वप्नाने जगलं पाहिजे रे पोरांना. बहिणा म्हणून सांगते, गावातल्या पाण्याच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे. मास म्हणलं तरी हरकत नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या मागे हाणू काठी. भाषा माझ्या तुकोबारायांची. अरे प्रेमानं वागल्यात ना, कमरेचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमच्याच अंगावर तुम्ही उड्या मारायला लागले ना, झेंडा घालीन दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. अरे काय शेवळाट बिवट समजता रे? शेळपाट बिटपाटील इतके काय आम्ही काही ताकद नाही. अरे ज्या महाराष्ट्रात वरातीत नाचणारी पोरं आहेत ना, त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन भरणारी पोरं आहेत. तोच
अर्धनग्नी अप्सरेसारखी सुंदर पोरगी जरी त्याला दिसली ना तर आई भवानीच्या दारात शपथ घेऊन सांगते, शिवरायांच्या विचारावर जगणारं ते पोरग त्या आईला तिच्या आईपर्यंत सुखरूप पोहोचवणार हा विश्वास माझा या नवरात्रीच्या व्यासपीठावर आहे. इतके पवित्र संस्कार आमच्या आई बापाने आमच्या लेकरांना दिले. सगळेच वाईट नाहीत रे. प्रत्येक टोपलीत 2-4 नासके कांदे असतातच, असतात. ती बी त्यांची चूक नाही. त्यांना जीवनात संगत लय भारी भेटलेली असते. ढेकणाच्या संगी हिरा तो बंगला, कुसंगतीने साधू सुद्धा नासतो. काय वाटतं तुम्हाला? महाराजाच्या नादी पिदाड लागलं, पिदाड सुधारत? येडे येतो महाराज पितो. महाराजाला म्हणतो की गोडभर देव भेटल. महाराज म्हणतो असा नाही भेटला तसा भेटतोय का बघू. संगात स्पर्श परिसाचा बाबा लोखंडाचंही सोनं होतं मायबाप. असत्यात जगणारी माणसं आहेत आम्ही, दंभ जगणारी माणसं आहेत आम्ही. असत्य आहे आमच्याकडे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याच देवाला गर्दी जास्त आहे. खरं खोटे? खऱ्याला खरं म्हणीत जरी मी बोलते तुम्ही होय तरी म्हणा. आमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. इमानदारीनं सांगा, तुळजापूरची आई भवानी काय, कोल्हापूरची महालक्ष्मी काय, माहूरगडाची रेणुका आई काय आणि वणीवरील सप्तशृंगी माता काय. या 3.5 पीठामध्ये जेवढं सामर्थ्य आहे तेवढंच सामर्थ्य आपल्या पद्मावती मातेच्या चरणाशी. फक्त तुमच्या मान्यावरच आहे की रे सर्वागटी राम, बाकी सगळं दंभच आहे की रे, असत्यच आहे की रे. सत्य मानायला शिका रे बाळबात. असत्य जगू नका. द्वैताची झाडणी गुरुविन तया कैची कीर्तन. द्वैत म्हणजे असत्य आणि गुरुविन ज्ञान म्हणजे बिना बुडाचं झाड. हे कळलं त्यालाच कळलं बायबा बरं का. त्याचं मूळच नाही ते झाड वाढणार तरी कसं. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. मग ह्यांनी कीर्तन केली काय ना ऐकली काय. जयाचे ऐक धड नाही तयाचे परित्र पुस्ते काही. ऐक म्हणजे जगणार आहे दादा. महाराज ज्ञान असून फायदा नाही, ज्ञानाचा अहंकार असणं दंभ आहे दादा. माझं ज्ञान माझ्यामुळे, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. हे सत्य आहे, माझं ज्ञान आहे, असत्य आहे. रामेश्वर शास्त्रींना भरपूर ज्ञान होतं. रामेश्वर शास्त्री तुकोबरांच्या काळात फार मोठे भट होते ते ब्राह्मण. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद पाठ होते त्यांचं मुखदगत. हे म्हणायचं सोपं आहे, करायचं 40 वेळा हरिपाठ पाठ केला तरी हरिपाठ म्हणताना म्हणतो तू पुढं म्हण मी माग म्हणतो, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातलं गवळ आहे दादा. अरे आपण मोबाईल बघून नाही तर पुस्तक घेऊन हरिपाठ म्हणणारी माणसं आहे. आपल्याला एवढं करायचं सोपं. पण जाऊ द्या, 4 वेदी जाणं 18 पुराण, आपण फक्त हरिमुखे म्हणावर. यातच सगळी ताकद आहे या विषयाकडे. कसं असतंय, मध रागाने पिला मग गोड लागत नाही का दादा? मध रागाने पिला गोड लागतो का नाही? पुढं बसलेलं तुम्ही बोला ना, मी तुमच्याकडे बघू बघू कीर्तन करते रे. तुमच्या तोंडावरच माझं कीर्तन अवलंबून आहे, बाकी त्यांचा विषय सोडून दिलाय मी. बोला, मध रागाने पिला गोड लागत नाही का? विष प्रेमानं पिलं पंडित भाऊ मरत नाही का? काय ग माय? विषाला म्हणलं माय किती गुणाचं आहे, माय मारायचं नाही, माय एकदा पिऊन बघा असं करून पिर मरत नाही का? मरतच. विष कसंही पिलं तरी मरणार, मध कसाही खाल्ला तरी. मधाचा मूळ गुण आहे गोडवा, विषाचा मूळ गुण आहे मारणं. भगवंताचं नाम तुम्ही कसंही घ्या, त्याचं काम आहे पुण्य देणं, ते देणारच. तुम्ही शास्त्रात घ्या, वेदात घ्या, नाही तर हरी पाठात घ्या, काही विषय नाही. कसंही घ्या, मलाही आवडतं. घ्या रे जमलं, काही विषय नाही. डोंगराची हवन व्हायला श्वास घ्या रे. नंदराज महाराज ह्यातली जर देवी उठली ना तर चालू कीर्तन बंद पडेल आपलं. मला आधीच तर उशिरा चालू झालं. नाही मला आवडतं, माझा काही विषय नाही. चालू कीर्तनात एका बाईच्या अंगात आलं, नवरा शेजारीच होता दादा, शेजारीच भाऊ शेजारीच. नवरा म्हणला ताई देवीनं सगळ्या गावच्या सोडलं, माझी बरी धरली. म्हणलं तुझी गुणवान असेल दादा, तुझी गुणवान असेल. देवीला वाटलं असेल अशी देवी नाचायला लागली. तसाच त्याला नवरा तिच्या पाया पडला. म्हणला आई साहेब ही जी आई आहे ती पण बिडीला जगतमंदी बाया, ही गुरु आहे. नवरा म्हणतो बोला आई साहेब काय चुकलं? मेल्या लग्न केलं इथंच चुकलं तुझं, दुसरं काहीच चूक नाही तुझे. माय बाप मी देवीची अवहेलना करत नाही, पण नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान
गाणं अंगात येतं खरं, त्याचा वाद माझ्याशी नाही, पण माझं म्हणणं एकच आहे, अरे नशा भजनात नशा असावी, भजनात माझं वाक्य कळतंय, भजनात नशा असावी, नशेत भजन नसू. काय म्हणणं आहे तुमचं दादा? मी वाट बघता का कवा ती वाजवेन पुन्हा मी वाजवेन बोलत जा. बघा म्हणजे जर खंबा टाकल्याशिवाय ढोलकी वाजत नसेल तर त्या गाण्याला मजा. कोण म्हणलं आराध्याची गाणी वाईट आहेत? अरे आराध्याच्या गाण्यासारखी गाणी गोड नाही, फक्त नशेत नसावी. माय कळतं ना तुम्हाला माझं वाक्य? कळतं ना? काय जुनी गाणी होती माझी रेणुका माहुली कल्पवृक्षाची, माझी रेणुका कल्पवृक्षाची, लख पडला प्रकाश दिवट्या. अगं बोला की, तुम्ही बोलत नाही असं नाही ग. अगं तुम्ही बोलायला लागले अख्या गावाला कळतं कुणाची सून भांडती. तिथं बोला की ग. लख पडला प्रकाश दिवट्या, गोंधळाला भवानीचा, लख पडला मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. ताकद ताकद अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दनाला कोणी, त्रिविध कापाची खेळावया झाडली, तरी तू भक्ताची भावसी लपला. आईचा जोगमाल जोगमामा गेला, आईचा जोगमाल जोगमामा गेला, आईचा जोगमाल जोगमामा गेला. जोगमाल लावू लागला लागला आंबेचा, लावू लागला लागला आंबेचा, लावू लागला लागला आंबेचा, लावू लागला लागला आंबेचा. तुम्ही विठ्ठलाचं नाव घेता, आई भवानीचं बी नाव घेता, मल्हार बी म्हणता, खंडोबा बी म्हणता, असं कसं जमल? तुम्ही चुकताय. भगवंताला कुठलंच रूप, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. हे सत्य निर्गुण निराकार आहे. मग ही स्वरूप आहे. मग आई भवानी आणि पांडुरंग हा भेद नाहीये, ही व्यवस्था आहे. भेद आणि व्यवस्था कळतीये का? मास्तर खुर्चीवर आहे आणि विद्यार्थी बेंचवर आहे, हा भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. मंत्रालयामध्ये मंत्री मोठ्या खुर्चीवर असतो, बाकीचे आमदार साध्या खुर्चीवर असतात, ही भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. मी वर उभा आहे, तुम्ही खाली बसलेत, ही भेद आहे की व्यवस्था आहे? एखाद्याला लईच राग आला, ती वरील मी खाली, जमतंय का? सरपंचाचं पोरग सरपंचाकडे जाऊन म्हणलं माझा बाप सरपंच आहे आणि त्या मास्तरानं मला बेंचवर बसवलंय. सरपंच रागातच गेला, अरे अक्कल आहे का तुला? एक तर त्याला खुर्ची दे, नाही तर तू बेंचवर बस. हे बरोबर आहे का? हा भेद नाहीये, ही काय आहे? व्यवस्था. तसं आई भवानी, जगदंबा, रेणुकाई, आदिशक्ती, त्यात अनेक देव्या, मग खंडोबा, मग मल्हार, मग भैरवनाथ, मग काळ भैरवनाथ, मग पांडुरंग, ही काय आहे? व्यवस्था. भेद
प्रत्येकाचा विश्वास एकाच दैवतावर बसणार नाही म्हणून केलेली ही एकाच मंदिरात लय गर्दी होणी म्हणून केलेली ही साध्या भाषेत सांगते. मग आमच्यासाठी विठ्ठल कुळीचे, विठ्ठल वीत गोत, विठ्ठल माय बाप, बाकी सगळं दंब आहे. जगाच्या मालकाशिवाय सत्य काही नाही आणि जगाच्या मालकाशिवाय आपलं कुणी नाही हे ज्याला कळलं तो सत्य